जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वानंद अमृतोत्तराय श्रीधराय नमः। राम राम राम। सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम आणि प्रातस्मरणीय सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। राम। आज मित्रांनो पुन्हा एकदा अष्टावक्र गीता या ग्रंथाला नावच असं दिलेलं आहे, अष्टावक्र। अर्थात जो प्रकृती तत्वाच्या कैचीमध्ये अडकलेला आहे, ठीक आहे ना। जो प्रकृती तत्वाच्या कात्रीत अडकलेला आहे, जो प्रकृती तत्वाच्या विळख्यात अडकलेला आहे, आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक विवेकी पुरुषानं आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केले। 84 लक्ष योनीमध्ये ही एक अशी एक योनी आहे जी योनी मनाच्याद्वारे सुखदुःखाचे भोग भोगत असते, सुख आणि दुःखाचे भोग भोगत असते। राम। यातून बाहेर पडण्यासाठी आपापल्या परीनं बुद्धिजीवी वर्गाने, भक्तांनी, योग्याने अनेक मार्ग जवळचे शोधले, पण शेवटी हा जवळचा आणि सुंदर सोपा मार्ग जो गावला त्यांना संत म्हणतात। सहज अवस्थेला पोचलेले फक्त संत आहेत, योगी, ज्ञानी आणि भक्त नव्हे। कारण ज्ञानी ब्रह्मास्मीमध्ये गुप्त झाला, तर योगी दीर्घायुष्यासाठी चित्ताला चैतन्यामध्ये समाहित करण्याच्या पाठीमागे लागला। राम। अष्टावक्रांना आपल्याला आज पुढच्या श्लोकामध्ये असं समजवायचं आहे। प्रवृत्तो जायते रागो निवृत्तो द्वेष एवही निर्द्वंद्वो बालवृत्ती मानेवन्मेव व्यवस्थितः। राम। या मनाला मोठेपण किती दिलेलं आहे, या मनाला मोठेपण किती दिलेलं आहे ते पहा, वारंवार पहा। जे मन केवळ प्रकृतीचं आकर्षणाकडेच आपल्याला घेऊन जातं, केवळ प्रकृतीचं आकर्षण, जे विकारग्रस्त आहे, जे क्षतिग्रस्त आहे, जे दुःखद आहे, जे अशाश्वत आहे। जनकाला पुन्हा समजावून सांगते, जनका मी काय सांगतो ते ऐक, हृदय देऊन ऐक। निर्द्वंद्व नित्य सत्व असतो। जो पुरुष सत्व तत्वामध्ये, सत्य तत्वामध्ये अखंड विराजमान आहे, तू त्याचा संग केलास तर शोधून तो सुद्धा तुला मन सापडणार नाही। आणि जर ते मन सापडलं तर ते विवेक संपन्न असेल, वैराग्य संपन्न असेल। ज्या जगात आणि ज्या देहात आणि ज्या आप्तइष्टांच्यात राहतोस तिथं ती तुला चुकून आपली वाटणार नाहीत। म्हणून अज्ञानाच्या पोटी मोहाचा जन्म झाला। राम। मोहाच्या पोटी वासनेचा जन्म झाला, वासनेच्या पोटी विषय विकार सत्य वाटू लागले, आणि भोग इच्छेसाठी हा स्वतःला वाहून घेतलं। संग्रहबुद्धीतून याला निघायचा प्रयत्न केला तरी याला निघता येत नाही। संग्रहबुद्धी म्हणजे साक्षात दलदल आहे।
जनका निर्द्वंदो बालवृद्धी माने व मेव व्यवस्थितः. ज्याला प्रकृतीचं आकर्षण आहे त्याचं मन रागद्वेषामध्ये फसलेलं आहे. त्याला विषयाबद्दल मोह निर्माण होतो. आणि विषय काय आहेत तर शब्द स्पर्श रूप रसगंध. हे पहा, जनी साधने विन सन्मार्गी लागे. तुला साधनेशिवाय जर शांत व्हायचं असेल, अखंड आपल्या तत्वामध्ये विश्रांती करायची असेल, हाच एकमेव मार्ग आहे. बाकीचे मार्ग तो पळपुटी आहेत. त्या मार्गाने कधी कुणी पूर्ण झालेलं नाही. थोडा साधुसंग असेल, साधन असेल, सत्यतत्वाची गोडी असेल तर विषयाबद्दल वीट आल्याशिवाय राहत नाही. मग संसारी मनुष्य काय करतो तर त्या विषयांची वीट आल्यावर त्याचा द्वेष करू लागतो. जनका पहा तरी हा खेळ कसा चाललेला आहे काय? देहाचं सुख देहानं घ्यायचं आणि त्याच देहाची राख करायची. विषयाचं सुख देहानं घ्यायचं आणि त्याच्या आकर्षणामध्ये आयुष्य गमवायचं. प्रवृत्तो जायते रागो निवृत्तो द्वेष एवही. अरे मुक्त पुरुष त्याचा संग करण्याचा लाभ काय तर तो राग सुद्धा करत नाही आणि द्वेष सुद्धा करत नाही. न मे रागो द्वेषो लोभोस्ति न मे प्रिय समोहम सर्वभूतेषु. सगळी समान आहेत मला. का आहेत? साक्ष भावना स्वप्नवत हा पाहत असतो. म्हणून झोपेतून जागे झालेलं स्वप्न नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाच्या वाटेनं ज्याला भगवत तत्वाची ज्ञानतत्वाची प्राप्ती झाली त्याला पुन्हा हा संसार सत्य नाही. निवृत्तो द्वेष एवही. मुक्त पुरुष रागद्वेषाच्या पलीकडे असतो. भगवान श्रीकृष्णांचा, प्रभू रामचंद्रांचा, त्यांचा जो जीवनकाळ, तपकाळ पाहिला, लीला काळ पाहिला, तर त्यांची निंदा करणारे त्यांना तितकेच प्रिय होते आणि त्यांची स्तुती करणारे बी त्यांना तितकेच प्रिय होते. आणि त्या अनुभवातून संपन्न होऊन पुन्हा आपल्या भक्तासाठी सांगितलं तुल्य निंदा स्तुतीर मौनी. या जगामध्ये दोनच खेळ चालणार आहेत. तू ज्याच्यासाठी हितकर आहेस तो तुझी स्तुती करेल. तू ज्याच्यासाठी निरुपयोगी आहेस तो तुझी निंदा करेल. पण मुक्त पुरुषांचा असा स्वभाव आहे की संतुष्ट येन केनचित. कुठल्याही प्रकारे त्यांची संतुष्टी जात नाही. जेवढा अर्जुन प्रिय होता तेवढाच दुर्योधन प्रिय होता. आपापल्या स्वभाव गुणधर्माप्रमाणे फूल आणि फळ सुगंध आणि चव देत असतं. जनका म्हणून मुक्त पुरुषाच्या स्वभावाचा कुणी कधीही अभ्यास करून ती लक्षणं मांडू शकत नाही. कार्याकारण ज्यावेळेस जसा व्यवहार करावा लागतो तसा करून ते मुक्त असतात. त्या पुरुषांचा स्वभाव एकच आहे. सत्यतत्वामध्ये विश्रांती. त्यांच्या सहज अवस्थेला देवता सुद्धा प्रणाम करतात. पण महामुनी वशिष्ठ म्हणतात, हे बकरा, मुक्त पुरुषांच्या स्वभावापासून अपरिचित असलेला हा जनसमुदाय रागद्वेषाच्या निमित्तानं पापपुण्याला बळी पडतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे भक्ताचा अपराध आणि साधूचा द्रोह यातून कधी कुणी म्हणजे धर्मशास्त्राचं असं वर्णन आहे त्यात
की अक्षम्य अपराध काय आहे, ज्या अपराधाची क्षमा होऊ शकत नाही असा अपराध काय आहे, तर भक्ताची निंदा आणि साधूचा द्रोह. पुढे ब्रह्मदेवाने विचारलं की यातून काय सुटका आहे का, पर्याय आहे का? हो म्हटले आहे. ज्याचा अपराध आहे झालेला आहे त्याच्याच पाशी क्षमा याचना करणे. तो उदार आहे, विभू आहे, रागद्वेष रहित आहे, ज्ञानतत्वात सत्यतत्वात स्थिर आहे, तर तो एवढाच म्हणेल. ज्याच्या अंतःकरणाला लागतं तो क्षमा करतो, ठीक आहे ना. पण निंदकाची निंदा जर त्याला लागली असेल तर तो क्षमा करेल, जर त्या निंदेचा स्वीकार केला असेल तर तो क्षमा करेल. पण श्रीमद भागवतामध्ये एक असं वचन येतं की हे उद्धव, समात्मा सुदुर्लभ. हे जसं गीतेत सांगितलं तसं तो महात्मा पृथ्वी तळावर दुर्लभ आहे, ज्याला संसारी जीवाची निंदा, ज्याचं हृदय संसारी व्यक्तीच्या निंदेनं ज्याचं अंतःकरण द्रवित झालेलं नाही किंवा दुःखी झालेलं नाही, असा दुर्लभ आहे. म्हणजे जर कोणाच्या संसाराच्या निंदा आणि स्तुतीला त्याचं हृदय बळी पडत असेल तर तो अजून अपूर्ण आहे. हा प्रसंगवदान तो व्यवहार करेल, पण अंतःकरणामध्ये त्याची खूणगाठ बांधून घेणार नाही. स्तुतीच्या ठिकाणी आपली प्रसन्नता व्यक्त करेल आणि निंदेच्या ठिकाणी आपली अंतर्मुखता व्यक्त करेल, पण अंतःकरणामध्ये त्याचं घर होऊ देणार नाही. राम बंधूंनो, ही अष्टावक्र गीता म्हणजे माझ्या गुरूंचं हृदय आहे, अतिशय प्रिय आहे त्यांना. प्रत्येक मुक्त पुरुषाला ही गीता प्रिय आहे, म्हणून प्रत्येक सतशिष्याला सुद्धा ही तशीच प्रिय आहे. तर मोक्षाच्या गोडीनं, भक्तीच्या गोडीनं तुम्हा सर्वांना ही प्रिय व्हावी म्हणून इतक्या विस्तारपूर्वक मी सांगतोय पूर्ण शब्दाचे गर्भित अर्थ. खूप निंदा केली शिशुपालने भगवान श्रीकृष्णांची, आणि रामराज्य करत असता प्रभू रामरायाची खूप अवहेलना केली. 16 वर्षातच त्यांना असा अनुभव आला की आपण गुरु ज्ञानात विश्रांती करणं हे श्रेष्ठ आहे. निमित्त काही असेल वनवास स्वीकारला, निमित्त काही असेल भगवान श्रीकृष्णाने एकांतवास स्वीकारला 13 वर्ष. पण ज्याला घरीच राहून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे असे सत्संग संजीवनी समान असते. म्हणून जनकांचं मत असं आहे की तुम्ही तुमचे अनुभव सांगा, आणि ते अष्टावक्र गीता म्हणजे साक्षात अनुभव आहे. हे शास्त्र नव्हे, दासबोध ग्रंथ नव्हे, अनुभव आहे. भगवान श्रीकृष्णांची गीता अनुभव आहे. हे अनुभवाचं शास्त्र श्रुतिमतानं स्वीकारलं आणि स्मृतिरूपानं ते स्थिर केलं आतमध्ये. म्हणजे हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. त्याला जगाचं अस्तित्व असो अथवा नसो, जगातलं ऐश्वर असो अथवा नसो, काही घेणं देणं नाही. सकाळी विषय मी संध्येच्या वेळेस मुलाला सांगितला होता, ऋषीला, सोन्याची किंमत कमी होत नसते, डाग कुठलाही बनवा. बात समज घे ना, कुठलाही डाग बनवा, सोन्याची किंमत कमी होत नसते. आणि ते सोनं कुठलाही डाग बनवताना तक्रार बी करत नसतं आणि स्वीकार बी करत नसतं.
की मी पुरुषाच्या गळ्यातलं लॉकेट होईन, हातातली अंगठी होईन, मनगटातलं कडं होईन, पण स्त्रीच्या नाकातली नथ होणार नाही. लक्षात घ्या, सोन्याचा कुठलाही अलंकार करा, कुठलाही अलंकार करा, ते दोन्ही ठिकाणी सम असतं. नकार बी नाही आणि स्वीकार बी नाही. पण त्या अलंकाराची घडणावळ जितकी सूक्ष्म तितकी किंमत अधिक. तसं तुम्हाला आम्हाला अतिशय उच्च अलंकार घडवलेला आहे, साधकातून सिद्ध करायचं आहे. मग तुम्हाला आम्हाला तितकीच किंमत मोजावी लागेल. बस समज घ्या ना. हलक्या फुलक्या माणसांच्यासाठी देवतांचं ठीक आहे ना, व्रत उपवासाचं हे हलके हलके नियम दिलेले आहेत. म्हणून जनकाला समजावून सांगतेत की एकच सुंदर एकमेव उपाय म्हणजे सत्पुरुषांच्या आश्रयानं रागद्वेष रहित होण्यासाठी रामबाण संजीवनी बुटी आहे. पण दैवयोगानं तो प्राप्त झाला पाहिजे. तुमच्या पुरुषार्थानं तो कधी प्राप्त होत नसतो. जब द्रवे दीन दयाल, ठीक आहे ना. तुमचा लाख पुरुषार्थ असेल, मी राहणारच आणि मी जाणारच आणि मी हे करणारच, ते म्हटले संग ध्यान होईल, आत्मवत झाला पाहिजे. आत्मवत. दोन पती पत्नी आयुष्य काढतात पण प्रेम नसतं. दोन भाव आयुष्य काढतात पण प्रेम नसतं. व्यवहार असतो, व्यवहार. आई वडील मुलं कुटुंब आयुष्य काढतात, व्यवहार असतो फक्त. जनका, या मृत्यू लोकातले हे जीव असेच आहेत. म्हणून प्रवृत्तो जायते रागव निवृत्तो द्वेष एवही. हे पहा, मुक्त पुरुष राग द्वेष रहित असल्यानं दैवयोगानं जे प्राप्त होतं, साक्षी भावानं त्याचा स्वीकार करतो आणि अखंड विकार रहित असतो. विकार रहित होण्यासाठी सुंदर उपाय बुद्धीच्या द्वारा मनावर अंकुश स्थापित करतो. जे नाही स्वीकारायचं ते नाहीच. म्हणून मन एवढं बलवान आहे की बुद्धीला आपल्या ताब्यात घेऊन भरकटवतं. म्हणून भगवंताला सांगावं, राम बुद्धी योगम ताम. त्या बुद्धियोगाचा वापर करायचा असेल तर हे बघ शिष्या, म्हणजे जनका, हा तुमिच्छती संसारम रागी दुःख जियासया वीतरागो ही निर्दुःख तस्मिन्नपी न खिद्यती. माझा अनुभव ऐकायचा असेल, त्याच्याबद्दल तुला प्रेम असेल, तर ते शस्त्र म्हणून तुझ्या अंतःकरणामध्ये कार्य करेल. शस्त्र म्हणून, शास्त्रच शस्त्र म्हणून कार्य करेल. हे बघ शिष्या, दुःखाच्या अनुभवानं विषयी संसारी मनुष्य त्या संसाराचा त्याग करण्याची आतून कामना ठेवतो. तसा प्रयत्नही करतो. हा तुमिच्छती संसारम रागी दुःख जिहासया. पण असं केलं म्हणून त्याचे विकार गेले का? घर सोडलं म्हणून स्मरण गेलं का? वस्त्र बदललंस म्हणून जात विसरलास का? स्थान बदललंस म्हणून स्मृती गेली का? हे बाहेरचे उपाय तुला त्या तत्वात विश्रांती प्राप्त करून देणार नाहीत. अनेक पळपुटे झाले आणि फिरून तिथंच आले, नाही तर त्याच विषयावर
आणि त्याच देहाचे सुखभोगावर, त्याच दुःखावर खेळत राहिले. पण ज्याचे विकार शमले, त्याचेच दुःख ताप गेले. अर्थात काय विकार आहेत? 5 विकार सांगितले: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तुला आवर घाल. तू त्या देहाचा, इंद्रियांचा गुलाम होण्यामध्ये आयुष्य गमावू नकोस. आणि मोहांध होऊन ममतेनं आणि अहंकारानं स्वतःला बांधून ठेवू नकोस. तू सर्वांचा आहेस, पण कधी? जेव्हा कोणाचाच नाहीस तेव्हा सर्वांचा आहेस. तू कुणाचाच नाहीस, पण केव्हा? जेव्हा आत्मस्वरूपात जाशील तेव्हा. ठीक आहे ना? हे पहा, भागवतामध्ये उद्धवाला जे सांगितलंय, गीतेमध्ये अर्जुनाला जे सांगितलंय, जनका मी तुला तेच सांगतोय. ते त्या महापुरुषांचे अनुभव आहेत. शहरं दिसायला एकसारखीच असतात, पण वाटा, गल्ली, बोळे आपल्या आपल्या सोयीचे असतात. तसा प्रत्येक महापुरुष आपल्या आपल्या अवस्थेला धारण करून आपला आपला मार्ग शोधला. म्हणून शास्त्रांची मतं वेगळी असतील, लक्ष एकच आहे, नारायण. हे पहा, हे विकार मारणं एवढं सोपं नाही. हे समजल्यानंतर त्या महापुरुषांनी असंगत्व म्हणजे त्यांनी ज्ञानाचा आश्रय घेतला. सहज दुःख निवृत्त, ताप निवृत्त, त्रिविध ताप निवृत्त व्हायचं असेल तर त्याचं सर्वात सुंदर औषध म्हणजे वेदांत. सोपं, सुलभ, सरळ वेदांत एकमेव औषध. अर्थात जसं पृथ्वी आणि आकाशाचा कुठेही संगम नाही, तसं देह आणि चैतन्याचा, जड आणि चैतन्याचा कधीही कुठे संगम झालेलाच नाही. पण तोच आत्मा जीवाच्या संगतीमध्ये एक झाला आणि आपल्याला देह मानू लागला. म्हणून त्याला मूढात्मा म्हटलं भगवान श्रीकृष्णाने. कुठला आत्मा? मूढात्मा म्हटलं. म्हणजे काय? स्वतःचा विसर स्वतःला पाडून घेतलेला आहे आणि स्वतः दुःख करत बसलेला आहे. माऊलींनी उदाहरण सांगितलं की त्या माकडाला जर विवेक असता माकडाला, तर हांडीत हात घालून चणे काढले नसते, हांडी उलटी केली असती. ठीक आहे. आणि नळीवर बसून पोपटानं पेरू खाल्ला नसता. नळी फिरली, पोपट उलटा झाला, हांडीत हात गेला, माकड अडकलं. बस मनबुद्धीचा खेळ असाच आहे. जनका, पुन्हा सांगतो, सगळ्या दुःखाचं मूळ कुठे अडकलं असेल तर मोहामध्ये. ते कसलाही मोह असेल, पण त्याचा शोध घे. निर्माण मोहा जित संग दोष अध्यात्म निवृत्त कामा. वारंवार माघारी फिरण्यासाठी मोहावर अंकुश ठेव. कारण इथं तेच दुःखी आहेत, तेच जे मोहाच्या वाटेनं गेलेले आहेत, जे निर्मोही झालेले आहेत, ते आत्मारामी आहेत. यशाभिमानो मोक्षो अपि देह अपि ममता तथा नच योगी न वा ज्ञानी केवलम दुःख भागसो. हे पहा,
जे जे सिद्धपुरुष झाले त्यांनी मनाचा जगाचा अभ्यास केला, भ्रमंती केली, संग केला आणि पुन्हा एकांताला गेले. सत्य असत्याचा निवाडा केला आणि स्वतःच्या वाटेचा स्वीकार केला. स्वतःच्या वाटेचा, शास्त्राच्या वाटेचा नाही. म्हणून मगाशी सांगितलं, प्रत्येक शहराला वाटा आहेत, गल्लीबोळे आहेत, पण आपल्या आपल्या सोयीचे आहेत. म्हणून कर्माच्या वाटेनं सगळीच जातात, पण मोक्षाच्या वाटेनं दुर्लभ. का? कर्तव्य धर्मसंग्रह, केवळ धर्माचाच संग्रह करणारे देवदुर्लभ पृथ्वी तळावर आहेत, देवदुर्लभ आहेत. आणि त्यातून देवदुर्लभ ते आहेत की कर्मधर्माचा त्याग करून आपल्या आत्मस्थितीमध्ये बसलेले आहेत. हे पहा, म्हणून मी तुला स्पष्ट सांगतो, तू स्वीकार अथवा त्याचा अहेर कर. हा, कारण ज्ञानी पुरुष कोणाची चापलुसी करून उपदेश करत नाही. तुझ्या हिताच्या इच्छेनं तू माझ्यापाशी आला होतास जनका. अनेक पंडित आचार्यांचा तो आश्रय घेतलास, पण तुझी अशांती, अस्वस्थता अज्ञानाच्या वाटेनं तू स्वीकारलेली आहेस. तर मी तुला या श्लोकाच्या निमित्तानं, माझ्या स्वानुभवाच्या निमित्तानं तुला स्पष्ट सांगतो, ते ऐक. ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे, तीव्र, रात्रंदिवस त्याला झोप नाही, अन्न गोड नाही, डोळ्याला डोळा नाही, कुणाला विचारू, कोण भेटेल, कसं सांगेल, स्वीकारेल का, मला आश्रय देईल का, माझा हा शेवटचा जन्म करेल का? जनका, ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे आणि तो मी मिळवीनच, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच. टिळकांनी जशी जयघोष केला तिथं इंग्रजांच्या पुढं, तसा या प्रकृतीच्या या कैचीतून, या कात्रीतून, या विळख्यातून निघण्यासाठी ज्यानं असा जयघोष केलेला आहे, त्यांच्याच मुखातून हे जय जय रघुवीर समर्थ शोभतो. म्हणून जनका, ज्या राज्याचा तू पदाधिकारी आहेस, राजा आहेस, पण देहानं तू विषयाचा गुलाम आहेस, मन इंद्रियांचा गुलाम आहेस. कारण या प्रकृतीलाच माहीत नाही याच्यावर किती बुडबुडे येऊन गेले, कोण राजे झाले, कोण भिकारी झाले. म्हणून या मनाच्या खेळातून त्याला बाहेर पडायचं असेल तर शहाणा हो. पहिलीच गोष्ट तुला सांगितली, तुझाच मोह मनाच्या निमित्तानं पुढं आलेला आहे, बाकी मनाशी म्हणून काही वेगळी संस्था नाही. तुझा मोहच मनाच्या निमित्तानं विषय इंद्रियाच्या आकर्षणाकडे गेलेला आहे. कामिनी, कांची, धन, स्त्री, वैभव, कीर्ती, म्हणून मूळ परमात्मा तत्वामध्ये ना कोणी राजा आहे, ना कोणी भिकारी आहे, ना कोणी गुरु आहे, ना कोणी शिष्य आहे, ना कोणी सखा आहे, ना कोणी वैरी आहे. जे आहे ते एक परब्रह्म चैतन्य आहे. म्हणून जनका स्वीकार की देहाबद्दल तशी तीव्र ममता असेल, नीट ऐक, देहाबद्दल तशी तीव्र ममता असेल, दृश्याबद्दल तसं आकर्षण असेल, विषयाच्या गोडीचे अनुभव तसेच पडले असतील, तर तुझं आयुष्य गमावणं, हजारो आयुष्य गमावतो, योगी होऊ शकत नाहीस आणि ज्ञानी होऊ शकत नाहीस. मग तो केवळ आणि केवळ आणि केवळ दुःखाचा वाटेकरी होतो.
हरो यद्युपदेष्टा ते हरिहा कमलजो पिवा तथापि न तव स्वास्थ्यम सर्वविस्मरणाध्यते. हे बघ जनका, तुला स्पष्टच सांगतो, माझं सोड. तुझी इच्छा दर्शवलीस, तुझं अज्ञान दर्शवलंस म्हणून मी बोललो. परंतु तू मुक्त व्हावंस ही माझी इच्छा नाही. समजते ना? तू मुक्त व्हावंस ही माझी इच्छा नाही, ही तुझी इच्छा आहे. म्हणून तुझ्या इच्छेबद्दल तुला शेवटचा माझा उपदेश एवढाच सांगतो, तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणाध्यते. शेवटचा माझा तुला उपदेश असा आहे जनका, मी तुला कडक यासाठी बोलतोय की तुझा निर्णय घ्यायसाठी तू पुरुषार्थी हो. ठीक आहे ना? बापू म्हटले ना गुरुदेव, घिगीड करणाऱ्याचा हा परमार्थ होत नसतो, चापलुसी करणाऱ्याचा होत नसतो. पण थोडा काळ सत्पुरुषाचा असा असतो की तुमच्यातले दोष विकार माहीत असून सुद्धा तो तुम्हाला निमंत्रित करत असतो. जनक, मी तेच करतोय. जनका, 16व्या अध्यायापर्यंत मी तुला वाटा सांगत गेलो, पण माझा स्वानुभव शेवटच्या श्लोकात तुला हाच सांगतोय की हरो यद्युपदेष्टा ते हरिहा कमलजो पिवा. लक्षात ठेव, तुझी तेवढी तळमळ आहे का? रात्रंदिवस तू तेवढा दुःखी आहेस का की जे महापुरुषाला मिळाले ते मलाही प्राप्त व्हावं? तसं असेल तर तू आदरयुक्त आहेस. म्हणून हे जनका, तुला माझा शेवटचा उपदेश असा आहे, तुला त्या परमतत्वाची शांती तितकी प्रिय असेल जितका देह, तितकी प्रिय असेल जितका देह, तरच तुला याचा लाभ घडेल. अन्यथा हरो यद्युपदेष्टा ते हरिहा. मीच काय, साक्षात महादेवानी येऊन तुला उपदेश केला, साक्षात विष्णूंनी तुला उपदेश केला, अथवा ब्रह्मदेवाने जरी तुला उपदेश, कमलजो अपिवहा, साक्षात कमळामध्ये बसलेल्या विष्णूंनी, सागरात बसलेल्या विष्णूंनी, हिमालयात बसलेल्या, कैलासात बसलेल्या महादेवानी, एवढंच काय, कमळात बसलेल्या ब्रह्मदेवानी जरी तुला उपदेश केला, तरी जोपर्यंत तुझ्या मनाच्या क्रिया, तुझ्या मनाच्या वासना, तुझ्या मनाचा मोह, तुझ्या मनाच्या अपेक्षा तू जोपर्यंत थांबवून भूत आणि भविष्याचा विचार तुझ्या डोक्यातून उपटून टाकून, समूळ उपटून टाकून, वर्तमानामध्ये तू निर्विचार होण्याचा प्रयत्न करत नाहीस. मग हे निर्विचार कसं व्हायचं? तर जे पुरुष निर्विचार आहेत, जे असंग आहेत, जे निर्मोहे आहेत, जे निर्मम आहेत, त्यांच्या संघात जोपर्यंत वर्तमान काळात निर्विचार होत नाहीस, साक्षी होऊन राहत नाहीस, तोपर्यंत तुला ती शांतता लाभणं अशक्य आहे. म्हणून फांद्याला आणि पानाला पाणी घालत बसू नको, मुळाला पाणी घाल. जनका, मी सत्यच सांगतोय, पण कटू लागतंय हे. आणि या अशक्यतेचं कारण एकच आहे की तुझा अजून त्या पदाचा मोह गेलेला नाही, देह आणि दृश्याचा मोह गेलेला नाही. देह आणि दृश्याचा मोह गेला म्हणून कीर्ती, कामिणी सत्ता, त्यातून तुला उपरत झाल्याशिवाय हे अशक्य आहे. हे तुझ्या निमित्तानं संपूर्ण जगाला ओरडून सांगतोय. तू केवळ निमित्त आहेस. ज्याला परमार्थाची अंतिम अवस्था, स्थिती प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठी माझा हाच उपदेश आहे
की तिन्ही देवता येऊन तुला जर उपदेश केला आणि तिन्ही देवांचा बाप जो सद्गुरू, ठीक आहे ना, गुरु साक्षात परब्रह्म, तिन्ही देवांचा बाप जो सद्गुरू, त्यांनी जरी तुला उपदेश केला, त्यांनी मनाच्या क्रिया थांबवणं हे तुझ्या हातात आहे. भूत भविष्यावर लात मारणं हे तुझ्या हातात आहे. कारण जे गेलं ते पुन्हा कधीच हातात येत नाही आणि पुढे होणार आहे ते नियतीनं नियोजित केलेलं आहे. ओम. या अध्यायाचा शेवट करण्यापूर्वी पुन्हा एकदा अष्टावक्र सांगतात, तेन ज्ञानफलम प्राप्तम योगाभ्यास फलम तथा. पुन्हा तुला सांगतो, आत्मज्ञानाचं फळ त्याच पुरुषाला मिळतं ज्या पुरुषाचा योग अभ्यास सुफलित होतो. योग अभ्यास म्हणजे भगवत तत्वाशी, त्या आत्मतत्वाशी, गुरुतत्वाशी जोडून जो राहतो आणि त्याची भूक वाढवतो, सुफलित होतो. सुफलित, नुसता फलित नाही. आणि त्याला उपाय मी तुला हेच सांगितला, जे पुरुष निर्विचार आहेत, भूत भविष्याचा विचार करत नाहीत, वर्तमानामध्ये आपल्या आत्मस्थितीत आहेत, साक्षी होऊन राहतात, सतत आत्मस्वरूपाच्या शांतीला धरून असतात, सतत परोपकार वृत्तीनं जीवन जगतात, सतत विवेक आणि वैराग्याची खडावा घालून राहतात, त्याच पुरुषांचा तुला आश्रय घडला तर हे शक्य आहे. अन्यथा तुला तिन्ही देवतांनी उपदेश करो हे अशक्य आहे. हे माझा दृढ अनुभव आहे. इति सद्गुरु अर्पणमस्तु. राम नारायण 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 नारायण.